उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना के निष्ठावान सैनिक स्वर्गीय बालासाहेब ठाकरे के समय से नांदेड़ में शिवसेना को बड़ा करने में अब तक अपनी आयु खर्च करने वाले उबाठा सेना के मौजूदा सह संपर्क प्रमुख डॉक्टर मनोज राज भंडारी ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले के हाथों मुंबई में बीजेपी प्रवेश के बाद डॉक्टर भंडारी गुरुवार 30 जनवरी को नांदेड़ पहुंचे। हुजूर साहिब नांदेड़ रेलवे स्टेशन पहुंचते ही उनके सैकड़ों समर्थकों, कार्यकर्ताओं और हितचिंतकों ने डॉक्टर मनोज भंडारी का पुष्पमालाएं पहनाकर स्वागत किया। रेलवे स्टेशन के बाहर पटाखों की आतिशबाजी और बैंड बाजे के साथ कार्यकर्ताओं ने जल्लोष मनाया। भाजपा में प्रवेश के साथ ही मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने डॉक्टर भंडारी को भाजपा के महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक पद पर नियुक्ति दी है। गरीब, मजदूर तथा सभी जरूरतमंदों के बीच रहकर उनकी समस्याओं को दूर कर अनाज और आवश्यक वस्तुएं भेंट देकर गरीबों को समाज की मुख्य धारा में लाने का प्रयास डॉक्टर भंडारी ने हमेशा किया है। 80% समाजकारण और 20% राजनीति, इस बुनियाद पर काम किया। हिंदुत्व के लिए वे हमेशा अग्रणी रहे, फिर भी उबाठा शिवसेना में लगातार दुत्कार मिली, ऐसी नाराजगी डॉक्टर भंडारी ने व्यक्त की है। शिवसेना की बुनियाद ये दोनों मुद्दे ही पार्टी से अलग पड़ गए हैं, इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हिंदुत्ववादी विचारों से प्रभावित होकर भाजपा में प्रवेश किया है। नांदेड़ में बीजेपी का प्रचार प्रसार करने के साथ ही पार्टी द्वारा दी गई जिम्मेदारी को सच्ची निष्ठा से निभाने का आश्वासन डॉक्टर मनोज राज भंडारी ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधानजी मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद देतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊला धन्यवाद देतो। महाराष्ट्र राज्याचे भाजप अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांना धन्यवाद देतो। यांनी मला शिवसेना सोडल्याबरोबर मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझे कार्य बघून लगेच त्यांनी मला जबाबदारी दिली। महाराष्ट्र प्रदेशवर सहसंयोजक म्हणून मला प्रदेश सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली। त्यामुळे सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे कार्य 40 वर्षाचे कार्य तसंच मी सातत्य चालू ठेवीन आणि पक्षाचं आणि माझ्या समाजाचं मी काही जास्तीत जास्त कार्य करता येईल याच्यावर मी ध्यान देईन। मागच्या 40 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये सातत्य कार्य करत होतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलंय की मागच्या 2.5 वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा कुठे बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळे मागच्या 2.5 वर्षापासून आमच्या मनामध्ये काहीतरी खंत होती आणि काही छोटी असं आम्हाला समजलं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी फक्त कॉर्पोरेट लेवलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जिथं सन्मान भागाशी मागच्या व्हायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपानमध्ये काहीतरी कमी जास्त होत दिसत आलं आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्यात होते म्हणून ते आमच्या बरेच शिवसेनेला ते जमलं नाही, पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्वाचं नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षवाढीसाठी आम्ही अहोरात्र काम करूया आणि जे आम्ही हिंदुत्व म्हणून पुढे काम केलेलं आहे तोच आम्ही पुढे काम करून पक्ष वाढ करूया। काय झालं, 80% समाजकारण 20% राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता। त्या मूळ मुद्दा कुठे बघायला लागलेली असल्यामुळे त्या तिथं आज 80% समाजकारण राजकारण होत नाही, वेगळंच काहीतरी होत आहे आणि म्हणून या आता भाजपामध्ये 80% समाजकारण राजकारण होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे।